नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत लाल भोपळ्याची उपवासाची खीर। क्रीमी टेस्टी अशी खीर गुळ वापरून आपण बनवणार आहोत। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। खीर बनवण्यासाठी मी 1 किलो लाल भोपळा साल काढून घेतलेला आहे। तुम्ही तसाही शिजवू शकता आणि नंतर त्याची साल काढू शकता, पण मी आधीच साल काढलेत आणि त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। आता या फोडी आपण कुकर मध्ये पाव कप पाणी घालून वाफवून घेणार आहोत। कुकरला 2 शिट्ट्या काढून हे आपण शिजवून घेणार आहोत। तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य बघूयात। त्यासाठी मी 1 वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे। त्यानंतर 4 इलायचीच्या बिया काढून घेतलेल्या आहेत। 10 ते 12 काजू कट करून घेतलेले आहेत आणि अर्धा लिटर दूध मी तापवून थंड करून घेतलेला आहे। दूध थोडंही गरम नकोय, जर दूध गरम असेल तर आपली खीर फुटू शकते, त्याच्यामुळे दूध आधी तापवून थंड करून घ्या। त्यानंतर बघा, आपला भोपळा आता शिजलेला आहे, परंतु हा भोपळा आपल्याला या फोडी आपल्याला थंड करून घ्यायच्यात। ह्या पण थोड्याही गरम राहता कामा नये, कारण दूध किंवा भोपळा या दोन्हीपैकी कुठलाही पदार्थ गरम असेल तर आपली खीर फाटण्याची शक्यता असते। त्यानंतर बघा, आपल्या फोडी थंड झाल्या की त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्या। त्यामध्ये गूळ आणि इलायची बिया घालून घ्या आणि हे मिक्सरला फिरवून घ्या। तुम्ही पाहू शकता मिक्सरला फिरवल्यानंतर किती क्रीमी टेक्स्चर याला आलेला आहे, किती सुंदर कलर आलेला आहे। आता या मिक्सरच्या भांड्यामध्येच याच्यामध्ये दूध घालून आपल्याला परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचंय। पहा, मिक्सरला फिरवल्यानंतर तुमची खीर या प्रकारे दिसेल। किती छान क्रीमी टेक्स्चर याला आलेला आहे आणि सुंदर असा कलर पण आलेला आहे। आता ही खीर आपण बाउल मध्ये काढून घेऊयात आणि त्यामध्ये काजूचे तुकडे घालून ते मिक्स करून घेऊयात। काजूचे तुकडे ऑप्शनल आहेत, तुम्हाला हवे असतील तर तुम्ही घालू शकता, नको असेल तर नाही घातले तरी चालतील। पहा, तयार आहे आपली क्रीमी टेस्टी अशी उपवासाची लाल भोपळ्याची खीर।